आरोप विरोप नाही करत कांतीलाल कडू वास्तव मानतो. सुशिक्षित घराण्यातला आहे, मी स्वतः सुशिक्षित आहे. मी प्रशांत ठाकूर सारखा 12वी नापास 12वी पास नाहीये. मला तो उत्तम प्रतिसाद आहे. या दोघांना जो विरोध आहे तोच माझा प्रतिसाद आहे. मी राजकीय माणूस नाहीये, मी समाजकर्मी आहे. मतदारांशी संवाद साधताय आणि आपल्याला मत का, आपण काय करणार आहोत आणि समोरच्यांनी काय केलेलं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आपल्यासोबत ते स्वतः जोडलेले आहेत. आपण बघत असाल ते प्रचारार्थ निघालेले आहेत. असंख्य कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे आहेत. एकंदरीत ही जी परिस्थिती आपण आता हा जो माहोल तयार केलेला आहे, हे जे चित्र तयार केलेले आहेत, हे चित्र पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे. हा संपूर्ण प्रचार आहे, हा टिपेला पोहोचलेला आहे. तुम्ही एवढा म्हणजे अगदी राजकीय परिस्थिती तुम्ही जर बघितली तर तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरलेला आहात, समोरचा उमेदवार, समोरच्या पार्टीचा उमेदवार अक्षरशः भारावून गेलेला आहे, भांबावून गेलेला आहे. का एवढी चीड, का मैदानामध्ये तुम्ही का उतरलेला आहात, काय नक्की घडतंय? स्वातंत्र्याचा लढा आपण सगळ्यांनी जरी त्याच्यात नसलो तरी अनुभवला, तो आपण वाचतोय की जनतेचा जो असंतोष होता आणि त्या जनतेच्या असंतोषाला लोकमान्य टिळकांनी जसा छेद देऊन त्यांच्या बाजूने लढा उभा केला की स्वातंत्र्य मिळाला पाहिजे, त्या असंख्य क्रांतीवीरांनी हा लढा केला. आज पनवेलला त्याची गरज आहे की पनवेलला गेल्या 75 वर्षात 2च घरात सत्ता वाटली गेली. एक प्रशांत ठाकूर, एक बाळाराम पाटील. बाळाराम पाटीलांचे तीन वेळा वडील आमदार, बाळाराम पाटील 1 वेळा विधान परिषद, म्हणजे 4 वेळा आमदार. प्रशांत ठाकूर 3 वेळा आमदार, रामशेठ ठाकूर त्यांचे वडील 2 वेळा खासदार. 2 घरात सत्ता विभागून गेलेली असताना पनवेलचं जर भलं होत नसेल, विकास होत नसेल, महिला असुरक्षित असतील, मालमत्ता कराचा प्रश्न असेल, प्रत्येक रस्त्याला लाखो खड्डे असतील, तर मग त्यांच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे की नाही? आम्ही पेटून उठलो. आम्हाला लोकांना दाखवायचं आहे की आता ही 2 घरांनी नष्ट करा. ही 2 घरांनी नष्ट केलीत तर तुमचा भाग्योदय होईल, नाहीतर तुम्हाला यांच्या पायाखाली, यांच्या टाचेखाली, जसं ब्रिटिशांच्या टाचेखाली हा संपूर्ण भारत होता, तसा बाळाराम पाटील आणि सगळ्यात नक्षलवादी, ज्याला राजकीय नक्षलवाद म्हणतो, ते प्रशांत ठाकूर, या दोघांच्या पायाखाली हा पनवेल मतदारसंघ चिरडला गेलाय. त्याची मला चीड आहे, बाकी मला काही राजकारण करायचं नाही. पण कांतीलालजी, रामशेठ ठाकूरांचा तुम्ही जेव्हा उल्लेख करता, प्रशांत ठाकूरांचा, तुम्ही अनेक वेळेला त्यांच्या सत्तेतल्या सहभागामध्ये तुमचाही वाटा होता. तुम्ही अनेक वेळेला त्यावेळेस होता. मग अशी चीड कुठली निर्माण झाली की तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये टाकलेला? बरोबर. ज्यावेळी आपल्याला वाटतं की हा माणूस चांगला आहे, जसं पनवेलकरांनी त्यांना 3 वेळेला निवडून दिलं, मीही त्यांना सपोर्ट केला की माणूस चांगलं करेल. पण त्यांनी ज्यावेळी फक्त स्वतःच्या तुंबड्या भरायला सुरुवात केली, स्वतःची घरं भरायला सुरुवात केली, 7 पिढ्यांची सोय केली, आणि हा पैसा कोणाचा? तर समाजाचा. हा पैसा कोणाचा? तर नगरपालिकेच्या टक्केवारीतून. आज प्रशांत ठाकूरांनी मामा आणि भाई 2 माणसं तिथं नेमलीत, आणि तिसरा तो त्यांचा PA. हे तिघे फक्त टक्केवारी, पनवेल महापालिका जी कामं करते त्यातला 10% प्रशांत ठाकूर जमा करतोय. प्रशांत ठाकूरांना कमी आहे का? बाळाराम पाटलांनी शेतकरी कामगार पक्षाची बँक लुटली. 3 विधानसभा, 2 विधानसभा बाळाराम पाटलांच्या, विवेक पाटलांची 1 विधानसभा, बाळाराम पाटलांची विधान परिषद, याच्यासाठी खर्च करण्यासाठी, लोकांना पैसे वाटण्यासाठी आणि बाळाराम पाटलांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी कर्नाला बँकेत 550 कोटीचा घोटाळा केला. मग मला सांगा, मी प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटलांना, विवेक पाटलांना चांगला पर्याय म्हणून प्रशांत ठाकूरचं मी प्रोत्साहन त्यांना दिलं, त्यांचं काम केलं, रामशेठला सपोर्ट केलं. ते सुद्धा विवेक पाटलाचे, बाळाराम पाटलाचे बाप निघाले. म्हणजे ज्यांना आम्ही चांगलं समजतो आणि चांगल्याला आम्ही चांगलंच म्हणतो, आणि आज ते वाईट आहेत म्हणून त्यांच्या विरोधात पहिल्यांदा मी आलोय. पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उरतोय की ज्या पद्धतीने आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर टीका करताय, त्यांचे भ्रष्टाचार काढण्याचा प्रयत्न करताय, त्यांना तुम्ही असं बोलताय, तुम्ही नक्की परिवर्तन पनवेलमध्ये काय करणार आहात? तुम्हाला का संधी हवी? लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? लोकांकडे तुम्ही मागणी करता की मला मत टाका, का? मी शपथनामा प्रसिद्ध केलाय, तुमच्याशी यापूर्वी संपर्क साधलाय, आणि शपथनामा नुसता नाही, तुम्हाला साधं गणित सांगतो, माझा शपथनामा वाचा आणि त्यांची पत्रकं वाचा, जी शेंगदाण्याच्या पुडीला बांधतात ना, अशी पत्रकं दोघांनी 1-1 पाणी दिलंय. का? त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. म्हणणं काय, त्यांनी गृहीत धरलं जनतेला? जनतेला गृहीत नाही, जनतेला ते वेटीस धरले. ते जनता त्यांच्या घरची मोलकरी नाही, इतका त्यांचा भ्रम आहे. तुम्ही मालक बनवणार जनतेला? जनता मालकच आहे ना, मी बनवणारा कोण आहे? मी फक्त जागृत करतोय, मी प्रबोधन करतोय, मी जनतेचा दास आहे, सेवक आहे.
मला मालक व्हायचंच नाहीये, मला स्वतःचा मालक व्हायचं नाहीये. मालकी तर तो माझा नाहीये, माझा मालक तो दत्तगुरु आहेत. दत्तगुरु माझे मालक आहेत. मी जर स्वतः मालक नाही तर मी जनतेचा मालक कसं होणार? मालक जनताच झाली पाहिजे आणि जनता आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. 2 वर्षाचा मालमत्ता कर रद्द करणार म्हणजे करणार, 24 तास पाणी देणार म्हणजे देणार, लोकांना नोकऱ्या देणार म्हणून देणार. प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष असताना 18 वर्षापूर्वी त्यांनी जी मुलं लावलीत त्या अग्निशमन दल आणि इतर याच्यात आजी कंत्राटी आहेत, परमनंट करू शकले नाहीत. मी परमनंट करतोय. स्थानिकांच्या मुलांना मी परमनंट करतोय. मी ज्या माझ्या शपथनाम्यात 16 पाणी शपथनामा दिलाय, लाज वाटायला पाहिजे त्या प्रशांत ठाकूरांना. 15 वर्ष आमदार झालेत. 2121 कोटीचा निधी कुठून आणला त्यांनी? आम्हाला 2121 कोटीचा निधी कुठून आणला त्याचं दाखवावं. कंदिलाची टोलमुक्ती झाली ना? कुठली टोलमुक्ती? अहो त्या टोलमुक्तीतनं शेतकरी कामगार पक्षाने 16 कोटी रुपये घेतले आणि प्रशांत ठाकूरांनी किती घेतले ते सांगावे. ही टोलमुक्ती नव्हती. टोलमुक्ती मोलमुक्ती केल्यावरही तुमचा संशय आहे? टोलमुक्ती नव्हती, ती पक्षांतराचा पर्याय होता. आता पण ईडी लागते, नाही तर भाजपला चुना लावून गेले असते. हे मी नाही सांगत. खूप गंभीर आरोप करता तुम्ही. आरोप कसले? आरोप विरोप नाही करत कांतीलाल कडू. कांतीलाल कडू वास्तव मांडतो. ज्याच्यात हिंमत आहे त्यांनी यासमोर. तुमच्याकडे सगळे पुरावे 1000% आहेत. अच्छा, आता पुन्हा एकदा तोच मुद्दा उरतोय. जनतेने तुम्हाला संधी का द्यावी, तुम्ही काय करणार आहात? अहो जनतेच्या विकासासाठीच पाहिजे. मला राजकारण नको आहे. मला भगवंतानी खूप दिलंय. मी सुशिक्षित घराण्यातला आहे. मी स्वतः सुशिक्षित आहे. मी प्रशांत ठाकूर सारखा 12वी नापास 12वी पास नाहीये, ज्याला काही कळत नाहीये. ज्यांनी नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना एकाच कामाची 2-2 बिलं काढलीत. हे पुरावे आहेत. ते मी तुम्हाला सांगत नाहीये. विणा घेऊन तुम्ही निघालेला आहात. विणा तुम्हाला चिन्ह मिळालेलं आहे, जनतेपर्यंत जात आहे. कसा प्रतिसाद आहे लोकांचा? कांतीलाल कडूंना लोक एक्सेप्ट करतायत का? मला तर उत्तम प्रतिसाद आहे. या दोघांना जो विरोध आहे तोच माझा प्रतिसाद आहे. मी राजकीय माणूस नाही आहे, मी समाजकर्मी आहे. चळवळीतला माणूस आहे, मी आंदोलनातला माणूस आहे. मी लोकांना न्याय मिळवून दिलाय. आज कर्नाला बँकेचा 60,000 लोकांचा प्रश्न प्रशांत ठाकूरांनी नाही सोडवला, बाळाराम पाटलांनी नाही सोडवला. इनफॅक्ट कर्नाला बँकेच्या अपराधपरला आर्थिक घोटाळ्याला विवेक पाटील जबाबदार आहे. पुन्हा एकदा सांगतो, प्रशांत ठाकूरचं घर ही तितकंच जबाबदार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा असतो. पाठीराखे तुमच्या पाठीमागे आहेत. सौभाग्य होते तुमच्या. काय भावना त्यावेळेला मनात की कांतीलाल कडू जनतेचा विकास करण्यासाठी निघालेला आहे? तुमचा पाठिंबा कसा आहे आणि एकंदरीत चित्र तुम्ही काय पाहता? माझा 100% त्यांना पाठिंबा आहे आणि विजयी आमचाच होणार. कारण की सत्याची येतच आणि सत्याचाच विजय होतो. तर हे खूप अत्यंत महत्त्वाचं विधान आहे त्यांच्या पत्नीनं केलेलं, की विजय हा नेहमी सत्याचाच होतोय. त्यामुळे या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये जी चुरशीची लढत होते, त्या चुरशीच्या लढतीमध्ये 20 तारखेला मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकतं आणि 23 तारखेला कोणाचा झेंडा फडकतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, पनवेल.